आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वरील तासगाव बायपास करिता जमिनीच्या भूसंपादनाचे राजपत्र प्रसिद्ध। माजी खासदार संजय काका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश। सावळज प्रतिनिधी। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वरील विटा तासगाव म्हैसाळ या भागातील तासगाव शहरालगत असणाऱ्या बायपास करिता भूसंपादनाचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे। यामुळे तासगाव बायपासचा प्रश्न मार्गी लागणार असून शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याबाबतची माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली। माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वरील विटा तासगाव म्हैसाळ या भागातील तासगाव शहरालगत असणाऱ्या 65 किलोमीटर लांबीच्या बायपासकरिता लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन व तो विकसित करण्याकरिता निधी उपलब्ध करून मिळण्याकरिता केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री माननीय नितीन गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता। त्या पाठपुराव्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वरील विटा तासगाव म्हैसाळ या भागातील तासगाव शहरालगत असणाऱ्या बायपासकरिता भूसंपादनाचे राजपत्र आज प्रसिद्ध करण्यात आले आहे। या राजपत्रानुसार आळते, लिंब, विसापूर, शिरगाव, बोरगाव, ढवळी, वंजारवाडी, पानमळेवाडी, वासुंबे, कवठेकण, तासगाव या गावांमधील सुमारे 49 हेक्टर जमिनींच्या भूसंपादन व अधिग्रहण करण्याबाबत सूचना प्रसिद्धीस देण्यात आलेली आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वरील विटा तासगाव म्हैसाळ या भागातील तासगाव शहरालगत असणाऱ्या बायपास करिता भूसंपादनाचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे। यामुळे तासगाव बायपासचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला असून शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे आणि महत्वाची गोष्ट शहर आणि शहरातून जाणाऱ्या सगळ्या वाहन मालकांसाठी किंवा शहरातल्या लोकांसाठी अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे। तेव्हा या कामामध्ये गडकरी साहेबांनी जो रस्ता आपण मंजूर करून घेतला तो तासगाव शहरालगतच्या बायपाससाठी सुद्धा आपण त्यावेळी करून घेतलेलं होतं। त्यामुळे या कामाच्या बाबतीमध्ये सगळा प्रश्न सुटलेला आहे, कुठलीही अडचण राहिलेली नाही, हा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।